महाशिवरात्री निमित्त आता अनेक गावामध्ये जत्रा माही या चालू झालेल्या आहेत. प्रत्येक भारतीय सणाला एक ऐतिहासिक महत्व असतं, एक धार्मिक त्याला अनुष्ठान असतं आणि त्याच आधारावरती वेगवेगळ्या गावांच्या मध्ये हे सर्व धार्मिक अनुष्ठान या जत्रेच्या निमित्तानं पार पडत असतं. पश्चिम महाराष्ट्र म्हटल्यानंतर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक अशी गावं आहेत की जिथं भक्त भक्तिभावानं त्या दैवतांच्या समोर नमन करतात. असंच एक पश्चिम महाराष्ट्रातली जत्रा ज्याला महाशिवरात्रीचा उत्सव म्हटला जातो, ज्या उत्सवाच्या निमित्तानं लाखो भाविक या गावामध्ये येतात आणि आपली मनोकामना या देवासमोर देवीसमोर मांडतात. अर्थात आपण बोलत आहोत ते म्हणजे वडणगे या गावातली महाशिवरात्र यात्रेविषयी. याला ऐतिहासिक संदर्भ आहे, याला धार्मिक संदर्भ आहे आणि 3 दिवस चालणारा हा उत्सव महाराष्ट्रामध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला असतो. आणि याच गावचे सरपंच आहेत, त्याच पद्धतीनं आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आहेत, माजी उपसरपंच आहेत आणि या गावाच्या अनुषंगानं हा जो उपक्रम आहे किंवा हा जो काही सोहळा आहे तो कशा पद्धतीचा आहे हे मांडण्यासाठी आपल्यासोबत एक इतिहास तज्ञ आणि लेखक सुद्धा आहेत. आपण याच महाशिवरात्र उत्सवाविषयी वडणगे गावचा हा सगळा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करू. माझ्यासोबत आहेत सर्जेराव नावले, जे लेखक आहेत आणि इतिहास तज्ञ आहेत. सर्जेरावजी नमस्कार. नमस्ते सर. महाशिवरात्र आहे, आपल्या या महाशिवरात्रीला पहिला म्हणजे धार्मिक संदर्भ काय आहेत? खरं तर यात महाशिवरात्री त्याला विशेष धार्मिक संदर्भ आहे. कारण आपल्या भारत देशामध्ये केदारनाथ, उत्तराखंड, उत्तर प्रदेशातील उज्जैन आणि वाराणसी या तीन शहरात किंवा या 3 तीर्थक्षेत्रात नंतर शिव आणि पार्वतीचं मंदिर जर कुठं असेल तर पश्चिम महाराष्ट्रात आपल्या वडणगे गावात आहे. देशातलं हे 4थं आहे आणि अतिशय स्वयंभू असलेलं असं हे मंदिर आहे. त्यामुळे याला फार धार्मिक आणि प्राचीन परंपरा लाभलेली आहे. कारण स्वयंभू शिवलिंग आणि पार्वतीचं मूर्ती असलेलं हे पश्चिम महाराष्ट्रातलं एकमेव असं तीर्थक्षेत्र आहे. आपल्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या नंतर या तीर्थक्षेत्राला विशेष असं महत्व आहे. याचा उल्लेखही करवीर ग्रंथात आलेला आहे, करवीर काशी ग्रंथात आलेला आहे, करवीर ग्रंथ महात्म्यामध्ये यांचा अनेक ठिकाणी उल्लेख आलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दरम्यान असलेले हे वडणगे गावचं विशेष तीर्थस्थळ फार प्राचीन काळापासून चर्चेत असतं. आणि महाशिवरात्री यात्रा म्हणली की त्याला एक वेगळं धार्मिक आणि पौराणिक महत्व लाभतं. कारण इथं एक आख्यायिका सांगितली जाते, मी आख्यायिका त्या अनुषंगाने इथं सांगणार नाही. पण या शिवपार्वतीच्या मंदिराच्या शेजारीचे एक तलाव आहे, तोही प्राचीन आहे. संभकेश राजा गौतमी हा शिवप्रेमी होता, तो महादेवाचा भक्त होता आणि त्यानं तलाव फार प्राचीन काळी तो तलाव खोदला. आपल्या या देवतांच्या पूजा अर्चा करण्यासाठी तलाव खोदला होता. तो आजही विस्तीर्ण असा तलाव 32 एकरामध्ये पसरलेला आहे. तर या यात्रेचं एक वेगळं अधिष्ठान सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रात शिव आणि पार्वतीचं मंदिर एकत्र असलेलं हे धार्मिक अधिस्थळ आहे. हे झालं प्राचीन. आणि धार्मिक सांगायचं तर शेजारी ऐतिहासिक तलाव आहे आपल्या करवीर अंबाबाईच्या मंदिरापासून अगदी 4 किलोमीटर अंतरावर आणि तिथून 10 किलोमीटर अंतरावर ज्योतिबा आहे. त्यामुळे साहजिकच अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर शिवपार्वतीचं दर्शन घेऊन ज्योतिबाला जाणारी काही भाविक आहेत. त्यामुळे याला एक धार्मिक असं अधिष्ठान लाभलेलं आहे. या यात्रेच्या निमित्तानं अनेक भाविक इथं येत असतात. वर्षभर भाविकांची रेलचेल असते. दसऱ्यात इथं मोठ्या प्रमाणात 9 दिवस यात्रोत्सव सुरू असतो. 2 देवांच्या पालख्या दुपारी आणि संध्याकाळी भेटायला जात असतात. आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं वेगवेगळे आपल्या जिल्ह्यातील परजिल्ह्यातले भाविक इथे येतात आणि एक वेगळ्या धार्मिक भावनेनं देवाशी नतमस्तक होतात. खरं तर ही यात्रा अलीकडे 89च्या महापुरानंतर वाढली. कारण आमच्या गावची माही जी होती ती मरगोबाईची माही होती आणि पूर्वी पावसाळी यात्रा व्हायची. तर त्यावेळी पुराची परिस्थिती असल्यामुळं नवीन पै पाहुणे, नवीन एखादं जावळ झालेलं त्याला सांगणं अवघड व्हायचं. पूर यायचा, गावाला पुराचा वेढा पडलेला असायचा. त्यामुळं त्या तत्कालीन त्या परिस्थितीत यात्रेचा हा एक निकष बदलला आणि पावसाळ्यातली यात्रा कमी झाली आणि महाशिवरात्र वाढली. याच्यामुळं गावाला एक वेगळं वलय या यात्रेच्या निमित्तानं मिळू लागलं आणि गावचं नाव पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध होऊ लागलं. या यात्रेच्या निमित्तानं मला एवढं सांगावंसं वाटतं की तुम्ही कुठल्याही गावात जा, एक तर तुम्हाला शंकराचं फक्त मंदिर असतं, तर इथं स्वयंभू मंदिर असलेलं शंकर आणि पार्वतीचं मंदिर आहे. काही ठिकाणी मानवनिर्मित मंदिर आहेत शंकराची, पण पार्वतीचं आणि शंकराचं मंदिर पश्चिम महाराष्ट्रात असलेले हे एकमेव वडणगे असं गाव आहे. त्यामुळे याला फार ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा आहे. खरं म्हणजे याला खूप ऐतिहासिक आणि धार्मिक आणि प्राचीन याला संदर्भ आहेत. सध्या तुम्ही गावच्या सरपंच म्हणून संगीता शहाजी पाटील हे लोकनियुक्त सरपंच म्हणून ही जबाबदारी आपल्यावरती आहे. 3 दिवस ही यात्रा चाललेली असते आणि असं म्हटलं जातं की
वडंग्याची यात्रा झाल्यानंतर मग वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा होतात. 3 दिवस कशा पद्धतीचे उत्सव, कशा पद्धतीचे कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे? नमस्कार. येत्या 26 तारखेला महाशिवरात्रीची यात्रा होते. येणाऱ्या भाविकांचे मी सहर्ष स्वागत करते आणि मी भाविकांना आव्हान पण करते, यात्रा ही शांततेत व्यवस्थित पार पडावी. गावामध्ये विविध कार्यक्रम मनोरंजनाचे आहेत आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा, अशी मी सगळ्यांना आव्हान करते. त्याच पद्धतीने हे जे कार्यक्रम वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत ते सांगण्यासाठी सयाजी घोरपडे आपल्यासोबत आहेत, की जे तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत. कशा पद्धतीचे मॅडमनी सांगितलं की 3 दिवस कार्यक्रमांची रेलचेल असते, कोणकोणते कार्यक्रम यावेळेस असणार आहेत? प्रथम आम्ही वडणग्यामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवच्या मंदिरामध्ये जाऊन, त्याचबरोबर पार्वतीच्या मंदिरामध्ये जाऊन आम्ही अभिषेक घालतो रात्री 12 वाजता. ते आम्ही ग्रामपंचायतीसमोर जाऊन ग्रामपंचायतीपासून हलगी लेझिम वाजत असेल, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य आणि इतर आमच्या गावातील मान्यवर सर्वजण जाऊन आम्ही अभिषेक घालतो. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर आम्ही पार्वती मंदिरामध्ये जे येणारे भाविक आहेत त्या भाविकांचं स्वागत असेल किंवा इतर मान्यवर, खासदार, आमदार जे प्रतिनिधी येतात त्या प्रतिनिधीचं सुद्धा आम्ही स्वागत करण्यासाठी आमचे गावचे प्रथम नागरिक आदरणीय आमच्या संगीता शहाजी पाटील, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, त्याचबरोबर सर्व आम्ही एकत्र येऊन त्या उत्सवाचे अगदी शांततेने पार पडण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. त्याचबरोबर महाशिवरात्री दिवशी फक्त मंदिरामध्ये सगळ्यांचं दर्शन घेणं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही शर्यतीचं आम्ही नियोजन केलेलं असते. शर्यती घेणे, ट्रॅक्टर रिव्हर्स, त्याचबरोबर घोडागाडी, सायकल, अशा प्रत्येक निरनिराळ्या योजनाच्या शर्यती घेऊन त्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी आम्ही कुस्त्यांचं नियोजन करतो. आणि कुस्त्यांचं नियोजन करत असताना गावामध्ये शांततेनं पार पाडावं म्हणून एक स्थानिक पोलीस बंदोबस्त सुद्धा असतो. त्यांचं सुद्धा पोलीस प्रशासनाचं, आरोग्य विभागाचं आम्हाला सहकार्य लागतं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व गावामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता राहावी हे सुद्धा आम्ही प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर करमणुकीचे कार्यक्रम असतात. 3 दिवस आम्ही महिलांच्यासाठी करमणुकीचे कार्यक्रम असतात. त्याचबरोबर इतर कार्यक्रम ठेवलेले असतात आणि गावामध्ये 3 दिवस एवढं उत्साहाचं वातावरण असतं की प्रत्येक आम्ही ग्रामपंचायत सदस्यांना घरच्या म्हणजे घरी लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो, अशा प्रकारचं त्यांचं काम असतं. आणि खरोखर गावात जवळजवळ लाखो भाविक येतात आणि गावच्या आमची लोकसंख्या जवळजवळ आमची 30,000पर्यंत गेलेली आहे आणि गावात एकदम रेलचेल आहे आणि त्यांच्यावर नियंत्रण करायचं काम आमचे आदरणीय आमचे पार्टी प्रमुख असतात ते बाजीराव पाटील नाना. कारण का आम्ही पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना आमचे वडणग्याचे आम्ही दैवत मानतो ते आदरणीय सदाशिव रघुनाथ पाटील मास्तर आणि आमच्या विचारातून जे आमचं काम चालू आहे ते गावात अतिशय अजी सोजवळ प्रामाणिक पद्धतीचं काम चालू आहे आणि शांततेने यात्रा पार पाडण्याचा आम्ही सगळी कसोशीने प्रयत्न करतो. एवढंच ह्या निमित्ताने मी आवाहन करतो. खरं म्हणजे या यात्रेमध्ये मनोरंजन आहे, त्याच पद्धतीनं खेळाला वाव देण्याच्या गोष्टी आहेत आणि गर्दी जरी असली तर प्रशासन सुद्धा खूप चांगल्या रीतीनं सहकार्य करतं. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा खूप चांगल्या रीतीनं पार पाडण्याचा प्रयत्न आमचा नेहमीच असतो, असं आपल्याला सयाजी घोरपडे यांनी सांगितलं. आपल्यासोबत आहेत स्वाती नाईक, ग्रामपंचायत सदस्या. अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आता जी माणसांची नाते आहेत ते कुठंतरी हरवत निघालेत, प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये, आपापल्या व्यापामध्ये व्यस्त होत चाललेला आहे. अशा प्रसंगामध्ये वडंग्यासारख्या गावामध्ये ही यात्रा होते, लाखो भाविक येतात, पै पाहुणे येतात. काय 3 दिवस वातावरण असतं? नमस्कार, मी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य स्वाती यशवंत नाईक. हल्लीच्या जगात पाहायला गेलं तर मनोरंजनात्मक कार्यक्रम वगैरे ज्या माहेरवाशी नाही त्यांच्यामधील जे तुटवडा निर्माण झालेला आहे त्या माहेरवाशींना ह्या यात्रेनिमित्त आपल्या घरी एखादे आपले बालपण बघण्यासारखे मिळते. आपल्याला आपल्या आई वडिलांना, त्याचबरोबर आपल्या आराध्य देवत माता शिवपार्वती हिलाही पाहण्याचा आनंद मिळतो आणि जे लेकरोळी मुलं असतात त्यांना पण मनोरंजनात्मक कार्यक्रम मिळतात आपल्याला. आणि 3 दिवसामध्ये असलेला उत्साहपूर्ण वातावरण हे गावामध्ये त्यांना अनुभव मिळते. त्याचबरोबर खाद्य महोत्सव असलेले खवय्यांचे याचाही आस्वाद काही छोटी छोटी मुले घेतात. असलेल्या स्पर्धा बघण्याचा त्यांना जो हल्ली पाहण्यात आले तर मुलांचे सवंगडी जे खेळ होते ते विसरलेले आहेत. मुलांच्या शालेय जीवनामध्ये इतके व्यापून गेलेले आहेत की मुलांना त्यांना त्यापासून बाहेर पडण्यासाठी ही यात्रा आमची ग्रामपंचायत करत आहे. मुलांना अगदी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कशा प्रकारे मिळेल ह्या माहेरवासी मिळतात आणि आलेल्या माहेरवाशींना त्यांचे ओटी वगैरे
वगैरे आपले देवीला देणे, घरातून मिळणारा आनंद, आपल्या आई वडिलांना बघलेला, परत आपले मामा मामी आलेले ज्यांच्याबरोबर वातावरण हे हास्यरम्य अगदी वातावरण 3 दिवसामध्ये मिळते आणि यात्रा ही अगदी सुव्यवस्थित शांततेप्रमाणे पार पडते, एवढे सांगू इच्छिते. खरं म्हणजे माझ्या या बाजूला 3 पुरुष आहेत, 4 स्त्रिया आहेत आणि ही यात्रा जी आहे ती शिवपार्वतीची आहे आणि पार्वतीला आदिशक्ती म्हटलं जातं, एक स्त्री शक्ती म्हटलं जातं. कसं सांगाल तुम्ही? म्हणजे आम्हाला एक ऊर्जा मिळते. कोणतंही काम असू दे, काय असू दे, आम्ही पहिलं पार्वतीचं नाव घेतो की आई पार्वती हे काम पूर्ण होऊ दे. तिथून आम्हाला एक ऊर्जा मिळते. त्यामुळे आम्ही ते एक शक्ती नारी मंदिर आहे असं म्हणतो. अच्छा. महिलांसाठी मॅडम काही कामं कशा पद्धतीनं तुमची चालू आहेत? महिलांसाठी आम्ही भरपूर प्रयत्न करत असतो, महिला सभा घेत असतो, खाद्य महोत्सव घेत असतो, आणखी विविध जे काही असतात असे आता काहीतरी छोटे छोटे उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करत असतो महिलांना. अच्छा. आणि मला यातून एक सांगायचं आहे, आमदार चंद्रदीप नरके साहेबांच्याकडून हे तलावाचं आहे ना, ह्याच्यासाठी 15 कोटी निधी साहेबांनी आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल साहेबांचं सुद्धा मी धन्यवाद मानते. अच्छा. त्यांनी स्त्री शक्तीविषयी सांगितलं, परंतु एक आख्यायिका आम्ही ऐकलेली आहे आणि ती म्हणजे कोंबड्याविषयी. हे नेमकं काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी सौ ज्योती चंद्रकांत नरके, ग्रामपंचायत सदस्य. आता पार्वती आणि महादेव मंदिर आहे यांच्यामध्ये म्हणजे जो मेन पालखी मार्ग आहे त्याच्यामध्ये तो कोंबडा आहे आणि ह्याच्यावरून आम्ही सांगू इच्छितो की पशूंची ही पूजा केली जाते. म्हणजे शिवपार्वतीची पूजा न करता जे प्राणी आहेत त्यांना ही पूजा करून आम्ही त्यांचं नैसर्गिक संगोपन करतो, हे यातून आमच्या वडणगी गावातून स्पष्ट होते. शेवटचं एक 2 आवाहन करायचे. काय सांगाल? येणाऱ्या भाविकांना काय आवाहन कराल? भाविकांना आम्ही जाहीर विनंती पण करतो की येणारा हा CBSचा ज्या आजाराचा जो फैलाव होतो त्यासाठी आपल्याला स्वच्छता राखणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही येऊन शांततेचं सहकार्य करावं की लाखो भाविक येत असल्यामुळे की शांततेनं देवीचं दर्शन घ्यावं आणि कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही त्याबद्दल प्रत्येकानं काळजी घ्यावी आणि आरोग्याची पण काळजी घ्यावी, हाच आमचा संदेश आहे. अलीकडच्या काळामध्ये जत्रा यात्रा म्हटल्यानंतर त्याला एक वेगळ्या प्रकारचं रूप अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतं. परंतु शतकोनुशतकं ज्या एका आपल्या यात्रेला एक ऐतिहासिक धार्मिक महत्व आहे, काय येणाऱ्या भाविकांना तुम्ही सांगाल? आपण मोबाईलच्या माध्यमातून फार संकुचित झालेला आहे आणि आनंद किंवा हास्य विसरत चाललोय. यात्रा जत्राच्या माध्यमातून सहकुटुंब सहजीवन आणि एकत्र कुटुंबाचा मेळा कसा पार पाडायचं हे ह्या यात्रेचं एक निमित्त असतं. या यात्रेच्या निमित्तानं लहान थोर मोठी ज्येष्ठ मंडळी सगळे एकत्र येतात आणि एक घरगुती वातावरणाबरोबर गावच्या आनंदाच्या सोहळ्यात सामील होतात आणि त्यातून एक वेगळा संदेश कुटुंबांना अन्य लोकांना जाण्याचा फार चान्सेस असतात. कारण यात्रेतून आनंद द्या आनंद घ्या असा एक संदेश पेरण्याचा प्रयत्न असतो. अच्छा. आणि शेवटचा एक प्रश्न मॅडम, तुम्ही स्वतः आता लोकनियुक्त सरपंच आहात, तुमच्या कारकिर्दीमध्ये हा उत्सव हा सोहळा होतोय, तुम्ही काय भाविकांना आणि ग्रामस्थांना आवाहन कराल? आता मी हेच भाविकांना आव्हान करेन की सगळ्यांनी शांततेने पार पडावी आणि प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. आणि आम्ही प्रशासन, वडणगे ग्रामपंचायत ही सर्व ह्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत, आम्ही उभे आहोत भाविकांच्या पाठीशी. ग्रामपंचायत सदस्य रुपाली विजय जौंदाड, तुम्ही सांगत होता की पार्वती ही आदिशक्ती आहे आणि तिचं सगळं रूप तुम्ही सांगितलं, परंतु जत्रा म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये तिथं असणारा प्रसाद, तिथं असणारं जेवण किंवा त्याच्या अगोदर असणारे उपवास याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात. सध्या वडणगे गावामध्ये प्रसाद काय असतो, जेवण काय असतं, आणि हेच आम्हाला ऐकायला आवडेल. आता म्हणजे 8 दिवस आधीच इतकं म्हणजे फराळाचं घराघरामध्ये हे चालू असते की गेलात तरी गली गलीनं गोळाचा वास येणार तुम्हाला. लाह्या, राजगिऱ्याचे लाडू सगळ्या घरी घरी बांधायला चालू असतात आता सध्या. अच्छा. शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे, राजगिऱ्याचे लाडू, केळी, सफरचंद, म्हणजे प्रत्येक घरी तुम्हाला फराळाचं मिळणार. त्या दिवशी म्हणजे अख्ख्या गावात एक उपवास असतो एकात, आणि दुसऱ्या दिवशी अगदी म्हणजे गोड पुरणपोळ्या करूनच तो सोडला जातो. अच्छा. अगदी म्हणजे तिथं नॉनव्हेजचं काही हे नसतं, फक्त फराळ आणि उपवासाचं हे असतं. सुरुवातीपासून हे राजगिऱ्याचे लाडू होते की याच्या राजगिऱ्याच्या लाडूच्या अगोदर दुसरा काही प्रसाद दिला जातो? याच्या अगोदर मागील पिढी गुळ शेंगदाणे, लोकांना जे बाहेरून येत होते त्यांना गुळ शेंगदाण्याचा प्रसाद सगळ्यांना म्हणजे आले की गुळ शेंगदाणे सगळ्यांना द्यायचे आणि मग उपवास दर्शनाला वगैरे लोक जायचे. सोसायटीचे माजी चेअरमन सुद्धा या ठिकाणी जौंदाडे सर आहेत. सर, मला असं वाटतं की या सगळ्यांच्या मध्ये अनुभवानं आपण ज्येष्ठ आहात, आपण अनेक जत्रा पाहिलेल्या आहात, काय सांगाल तुम्ही?
हे आमच्या गावामध्ये जवळजवळ फार पूर्वीपासून महाराष्ट्रातले खूप लोक येतात. मला वाटते लाखोनं संख्येने ह्याला उपस्थित राहतात आणि भाविकांना आमच्या वडणगे ग्रामपंचायत व तंटामुक्त अध्यक्ष या नात्यानं मी त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे या गावामध्ये जे आहे ते म्हणजे कुस्तीच्या बाबतीमध्ये हे गाव खूप प्रसिद्ध आहे. आणि आम्ही लहानपणी असताना ऐकलेलं होतं की एकदा जर वडिंग्यामध्ये कुस्ती मारली म्हणजे त्यानं महाराष्ट्र मारल्यासारखं आहे. काय सांगाल या कुस्तीच्या परंपरेवर? कुस्त्याचे मी पण पैलवानच होतो आणि फार 50 वर्षापूर्वी आमच्या ह्या गावामध्ये कुस्त्याची फड होतात आणि चांगल्या पद्धतीने होतात आणि शहराच्या पासून जवळ असल्यामुळं कुस्तीला फार चालना मोठी मिळाली आहे वडंग्यात. तर एकंदरीतच वडणगे गावची यात्रा म्हणजे हे फक्त यात्रेचं स्वरूप नाहीये, तर याच्या मागे एक धार्मिक अनुष्ठान आहे, याला ऐतिहासिक परंपरा आहे. आणि हे ऐतिहासिक परंपरा सांभाळत असताना सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं याला आपण वेगवेगळ्या उपक्रमांची जोड दिलेली आहे. आणि हे उपक्रम सांभाळत असताना आपल्याला या ताईंनी ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितलं की हे सगळं उपक्रम सांभाळत असताना जो आनंद आहे, जो हरवत चाललेला आहे, तो जपण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी मॅडमनी सुद्धा सांगितलं की या यात्रेमध्ये आपण ज्यावेळेस असतो त्यावेळेस या यात्रेचा तर एक मोठा लौकिक आहेच, पण त्याही पलीकडं जी आदिशक्ती पार्वती म्हटलेली आहे तिच्या समोर आम्ही नतमस्तक होतो आणि पार्वतीला आपल्या जीवनामध्ये कसा अंगीकारता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न असतात. आणि त्यानंतर आपल्या मॅडमनी सांगितलं ते म्हणजे आम्ही फक्त शिव पार्वतीचीच फक्त पूजा करत नाही, तर आम्ही त्याच्यामधून हाही संदेश देतो की प्राणी मात्रांवरती तुम्ही दया करा, त्यांचं संगोपन करा. आणि कोंबड्याची एक आख्यायिका आहे त्याचा संदर्भ त्यांनी ते सर्व सांगितलेलं आहे. सरांनी या ग्रामपंचायतीच्या किंबहुना या संपूर्ण जत्रेचं ज्या पद्धतीचे ऐतिहासिक संदर्भ आहेत ते आपल्या समोर मांडलेत. आणि सरते शेवटी या गावच्या सरपंच, लोकनियुक्त सरपंच, त्यांनी आपल्याला सांगितलं की जत्रेला या, आनंद करा. भाविकांनो, आपली मनोकामना देवीच्या समोर मांडा, देवी तुमच्या पदरात काही ना काही टाकेल. पण हे सगळं करत असताना शांततेमध्ये या. प्रशासन आमच्या परीनं सगळ्या रीतीनं तयार आहे. या आणि या आनंदामध्ये आमच्या सोबत सहभागी व्हा असं आवाहन आणि आमंत्रण देखील तुम्हाला दिलेलं आहे. तर महाशिवरात्रीमध्ये या वडणगे गावामध्ये हे जे काही वातावरण आहे ते अनुभवण्यासाठी तुम्ही जरूर जा. पण यांनी ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्याचंही आपण तंतोतंत पालन करा. TV नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूरहून